नमोदय मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली या पुस्तकातील 11वा धडा आज आपण अभ्यासणार आहोत. हा धडा खूप महत्त्वाचा आहे. का आहे? कारण या धड्यामध्ये धड्याचं नाव असं लक्ष घ्या आधी की आपण थंबनेल तर पाहिलं आहे की खूप महत्त्वाचा धडा आहे. राजश्री शाहू छत्रपती महाराज. आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये एक स्लोगन आहे, फुले शाहू आंबेडकर अशा प्रकारचे एक म्हण आहे की हा महाराष्ट्र कोणाचा म्हटला जातो की फुले शाहू आंबेडकर यांचा म्हटला जातो. त्यातले फुले म्हणजे क्रांतिबा ज्योतिबा फुले, आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा आज इतिहास आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. पहिलं आपण तर काय करणार आहोत की इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये जे पाली वचनं आहेत म्हणजे पालीमध्ये जो धडा दिलेला आहे ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आपण पाहणार आहोत. त्यानंतर इत्थंभूत इतिहास त्यांचा जो आहे तर ते मी व्हॉइस नोटमध्ये केलेलं आहे, ते आपण तेही आपण ऐकणार आहोत, जेणेकरून इयत्ता 10वीच्या किंवा इतर जे आपण जे व्हिडिओ सर्व पाहत आहेत त्या सर्वांना इत्थंभूत माहिती छत्रपती शाहू महाराजांची मिळेल. तर आपण धड्याची सुरुवात करतो आहे. सुरुवातीच्या पॅरेग्राफमध्ये त्यांच्यामध्ये काय लिहिलं ते बघू. राजश्री शाहू छत्रपती राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशकुळातील होते. त्यांचा जन्म कोल्हापूर संस्थानात झालेला होता. आता हा संस्थान का झालं, कसं झालं याच्यामध्ये पण एक खूप मोठा इतिहास आहे. पण तो इतिहास मी कदाचित इतर वेळी सांगेल. सोशल मीडियाद्वारे सांगणं, विद्यार्थ्यांना सांगणं योग्य असं वाटत नाही आहे. तर त्यापुढे आपण वर्गामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण कधी वेळ भेटला तर त्याच्यावरती आपण बोलूया. तर त्यावेळी इंग्रज सरकारचे राज्य होते. त्यांच्या राज्याभिषेकावेळी त्यांचे वय 20 वर्षांचे होते. त्यावेळी समाजात अज्ञान, अंधकार व जातीवादाचे स्तोम माजवले होते. त्यांनी 28 वर्ष केलेल्या राज्यकाळामध्ये समाजातील असमानता व दारिद्र्यता दूर करण्याचा भरपूर प्रयत्न केला. ते म्हणत असत की शिक्षण हे समाजाच्या शक्तीचे व वृद्धीचे उगमस्थान आहे. त्यामुळे ते लोकराजे म्हणून प्रसिद्धीस पावले. याबद्दलचे वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. इथपर्यंत झालेलं आहे की आपण काय करणार आहोत. आज आपण खूप महत्त्वाचा धडा आहे, माझ्या दृष्टीने तरी खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना अजून माहीत नाही की छत्रपती शाहू महाराजांनी ह्या महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी काय काय करून ठेवलेलं आहे. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि इतर जे आहेत खास करून आंबेडकर जनतेला पण मी सांगू इच्छितो की त्यांनाही यातलं काही जास्त ते फक्त 2-3 प्रसंगापुरतेच महाराजांशी कनेक्टेड आहेत. एक तर आहे कुठलं आहे की आरक्षणाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं किंवा बाबासाहेबांना त्यांनी मदत केली एवढीच पुरतं. बऱ्याच सॉरिटीचे माफ करा पण बऱ्याच आंबेडकर जनतेला पण एवढंच फक्त शाहू महाराज माहीत आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी इतर खूप कामं केली होती. हेही आंबेडकर जनता नाही म्हणतं की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माहिती असलं पाहिजे की छत्रपती शाहू महाराजांनी ह्या भारत देशातील महाराष्ट्रातील एका प्रांतामध्ये राज्य करत असताना त्यांनी काय काय केलेलं आहे. त्यावेळी त्यांनी केलेले कायदे ते आज कसे अंमलबजावणी करत आहेत भारत सरकार किंवा इतर करायला पाहिजे, हे त्या राजांची मोठी मुबलीक उपलब्धी होती आपल्याकडे. तर त्यांचाच अभ्यास करताना त्यांनी जवळपास 28 वर्ष राज्य केले. आपण सगळं पाहिलेलं. आपण सुरुवात करूया. भारत देशे महर्ट नाम पदेसो अनेक ठाण महत्त्वपूर्ण पदेसो अथी. म्हणजे भारत देशात महाराष्ट्र नावाचा एक अनेक प्रदेशांपैकी महत्त्वाचा प्रदेश आहे. महर्ट नाम पदेसो. महर्ट हे नाव तुम्हाला मला आपण मागच्या वेळी तृतीय धम्मसंगती पाहिली त्याच्यामध्ये महर्ट हा नाव आलं होतं. महर्ट महाराष्ट्र असं. पुढे जाऊन तुम्ही जर जुन्नर परिसरात गेलात त्या ठिकाणी सातवाहन काळांचे लेख आहेत. तिथल्या एका राणीने नागनायनी राणीने महर्ट हा ते नाव लिहिलेलं आहे. त्या शिलालेखावर तुम्हाला नाव भेटेल. प्लीज इथे जे लेणी संवर्धक आहेत त्यांनी मला प्लीज करेक्ट करावं की हे नाव मी घेतोय ते बरोबर आहे की नाही. ते महर्ट प्रदेशस्य
अतिप्राचीन इतिहास अथी, म्हणजे महाराष्ट्र प्रदेशाचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांस शासनवंश कुले भारत देशस महर्ट प्रदेशस कोल्हापूर संस्थान शाहू महाराजन जाती विजाई. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनवंशात भारत देशाच्या महाराष्ट्र प्रदेशातील कोल्हापूर संस्थानात शाहू महाराज जन्मले. शाहू छत्रपती काले भारत देशे बहुनी रैन्योच संस्थानिकोंच राज्यं कुर्वन्ति. शाहू छत्रपतींच्या काळात भारत देशात अनेक राजे आणि संस्थानिक राज्य करत होते. तेन समयेन भारत देशे ब्रिटिशान राज्य शासन अहोसी. म्हणजे त्या काळात भारत देशात ब्रिटिशांचे राज्य किंवा शासन होते. शाहू छत्रपती रज्जोस रैन्याभिषेकं कालं दिनांके 2 अप्रिल मासे 1894, म्हणजे 2 एप्रिल 1894 वस्सो अथी. शाहू छत्रपतींचा राज्याभिषेक कधी झाला तर 2 एप्रिल 1894 रोजी झाला. तस्मं समये रज्जोंस आयु 20 वस्सो अहोसी. त्यावेळी राजांचे वय 20 वर्ष होते. रज्जो राजश्री शाहू छत्रपतीयेन 28 वर्षे राज्यं अकरिं. म्हणजे राजश्री शाहू छत्रपतींनी 28 वर्ष राज्य केले. अथं रैन्योस कल्याणो कीर्तिसद्दो भूमंडळे अभुंगतो. अशा प्रकारे राजाने कल्याणकारी कीर्तिशब्द जगभर पसरला. रैजा राजश्री छत्रपती आह यान समाजस्तिस्स च समृद्धी सत्ताय उगमनं अथी. राजश्री छत्रपती म्हणत ज्ञान हे समाजाच्या शक्तीचे आणि समृद्धीचे उगमस्थान आहे. रज्जा राजश्री छत्रपती आह, म्हणजे राजश्री छत्रपती म्हणत ज्ञान समाजस्तिस्स च समृद्धी सत्ताय उगमनं अथी. राजा म्हणजे ह्या राजाने जवळपास 28 वर्ष राज्य केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहेत की खूप महत्त्वाचं आहे. ज्ञान हे समाजाच्या शक्तीचे आणि समृद्धीचे उगमस्थान आहे असं ते म्हणत असत. स्वराज्यं कत्ता बहुजन हितदख्ख भविष्यत. म्हणजे जो राज्य करतो त्याचे बहुजन हिताचा विचार करणारा, जो राज्य करतो त्याने बहुजन हिताचा विचार करणारा असा तो असावा. एकं समयं मानगाव परिषदेस्मिन् इसवी सने 1930 वस्सो छत्रपती शाहू आह डॉक्टर भीमराव आंबेडकरो आम्हाकं देशस्य नेतू करिष्यति. एकदा मानगाव परिषदेत इसवी सन 1920 साली छत्रपती शाहू महाराज म्हणाले डॉक्टर भीमराव आंबेडकर हे आपल्या देशाचे महान नेतृत्व होतील किंवा महान नेते होतील. शाहू छत्रपती रैन्यास पठमनामो यशवंतराव अहोसी. शाहू छत्रपतींचे पहिले नाव यशवंतराव होते. अय्यं रैन्योस बडोदा संस्थानंस सरदार गुणाजीराव खानविलकरस तनया लक्ष्मीबाई यंतस भरिया अहोसी. म्हणजे शाहू बडोदा संस्थानाचे सरदार गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई ही त्यांची पत्नी होती. तनया म्हणजे मुलगी, भरिया म्हणजे पत्नी. शाहू छत्रपती महारैन्यो संयम सांसारिक जीवन संतुष्ट अहोसी. छत्रपती शाहू महाराज स्वतः सांसारिक जीवनात समाधानी होते. तेन समयेन समाजस्मिन् बहुअज्ञानोच अंधकारांच होंत. म्हणजे त्या काळात समाजात खूप अज्ञान आणि अंधकार पसरलेला होता. तस्य हेतू तेन उत्थानं शिक्षाश्च मग्गदधन्ति. त्यामुळे त्यांनी प्रगतीचा आणि शिक्षणाचा मार्ग स्वीकारला किंवा दिला. अयं रैन्येन समाजो जागृती करित्वा तेन समताच वियसबलं करित्वा समुत्तेजेसी. या राजाने समाज जागृत करून त्याची समता आणि शक्ती अधिक बलवान करत त्याला उत्तेजित केले. तम्हा तेन दलितो दारको शिक्षा पटिल भीतुं विद्यार्थी वसतिगृहे निम्मान आकारी. त्यांनी वसतिगृह उभे केली जी समता आणि ज्ञानाची
केंद्र बनली. म्हणूनच त्यांनी काय झालं की तम्हा तेन दलितो दारको शिक्षा पटेल भितुम विद्यार्थी वसती गृहे निम्मान करदी. म्हणून त्यांनी गरीब मुलांना शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून विद्यार्थी वसतिगृहे स्थापन केली. ते आता आपण जे शब्द वाचलं होतं की राजर्षी शाहू म्हणत की ज्ञान हे समाजाच्या ज्ञानं समाज सच्च समृद्धी सत्ताय उगमन अत्ती. ज्ञान हे समाजा शक्तीच्या आणि समृद्धीचे उगमस्थान होते. त्यासाठीच मुलांना शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून विद्यार्थी वसतिगृह त्यांनी स्थापन केली. अयं रज्जोस शासनकाले बहुनी जातिभेदोच जातिवादोच महाभयंकरो प्रभावी होती. या राजाच्या शासनकाळात जातीभेद आणि जातीवाद मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. ह्या राजाचं म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सोडा की भारतामध्ये जातीवाद आणि जातीभेद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. त्याचा एक भाग म्हणून संस्थान म्हणजे महाराजांच्या काळामध्ये जे करवीर संस्थान आताचं कोल्हापूर संस्थान आहे तिथे हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात होता असं त्यांचं म्हणणं आहे. साहू छत्रपती रैन्यो जातीभेदो जातीवादो पहिन करणथाय बहुनी पयासन अकरी. छत्रपती शाहूंनी जातीभेद जातीवाद नष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केले. कारण जातीभेद ही त्या काळी सर्वात मोठी सामाजिक समस्या होती. महाराजांनी आपल्या प्रशासकीय धोरणांचा वापर करून ही महाभयंकर प्रथा नष्ट करण्याचे कठोर प्रयत्न केले. तेन सभ्ये दलितो जन मानवी अधिकारो प्रदान अकरी. त्यांनी सर्व गरीब लोकांना मानवी अधिकार प्रदान केले. भगवा बुद्धोपच्छा राजश्री साहू छत्रपती अयं रैन्यो अहोसी यो दलितो जना अपुठ्ठं जना सद्धिं एकं पंगतस्मिं प्रेमेन निभयतेन सभ्य सम्मुखो भत्तं अभुंगी. म्हणजे भगवान बुद्धानंतर राजश्री छत्रपती शाहू हे असे राजे होते ज्यांनी गरीब आणि अस्पृश्य म्हणजे इथे शब्द कुठला वापरला आहे अपुट्ट लोकांसमोर एकाच पंगतीत प्रेमाने निर्भयपणे सर्वांसमोर भोजन केले. या वाक्यावर विशेष लक्ष द्या. त्यांनी केवळ कायदे केले नाहीत तर त्या स्वतः कृतीतून अस्पृश्यता संपवली आणि समतेचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवला. म्हणजे कायदे करून ते थांबले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष कृती केली. त्या कृतीवरती ते आचरण करत होते. आपण म्हणतो की भगवान बुद्धांनी पंचशील दिलेलं आहे पण ते फक्त बोलतात, आचरण करणारे खूप कमी असतात. त्या प्रकारे राजांनी कायदे केले पण ते कायदे आचरण करणार कोण त्यासाठी त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली आणि हे अशा प्रकारे एकत्र पंक्तीत ते जेवायला सुरुवात केली. राजश्री छत्रपती साहू रैन्यो आह यो मागासवर्गीयो समाजस्य कल्याणं समादाय वतंती तेन सोरठ्ठो स्वच्छतेन बुद्धिं पापुनाती. छत्रपती राजश्री शाहू महाराज म्हणतात जो मागासवर्गीय म्हणजे राजश्री छत्रपती साहू रैन्यो आह छत्रपती शाहू राजश्री शाहू महाराज म्हणतात यो मागासवर्गीय समाजस जो मागासवर्गीय समाजाचे कल्याण समादाय वत्तंती तेन सोरठ्ठो स्वच्छतेन बुद्धिं पापुनाती. मागासवर्गीय समाजाचे कल्याण करून वागतो त्यामुळे ते राष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगतीला पोचते. तेस हेतुस सोरैन्यो महान समाज पवत्तनकारी अहोसी. छत्रपती साहू रैन्यो पुराण कथं परंपरा गप्प कथा उत्तरी मनुष्य धम्म कथं च महंती च दिदंती. छत्रपती शाहू महाराजांनी पुराण कथा परंपरा खोट्या गप्पा गोष्टी आणि अतिमानवीय धर्मकथांना फारसे महत्त्व दिले नाही. समाज खत्तेसु कम्मो वियतेन धम्मो कसी वाणिजो साहित्यो नट्टक संगीतो मल्लविद्याती खत्ते बहुनी कम्मं अकरी. समाज क्षेत्रात कर्म म्हणजे काम हाच धर्म मानून त्यांनी शेती व्यापार साहित्य नाटक संगीत मल्लविद्या इत्यादी अनेक क्षेत्रात कामे केली. ते कर्मयोगी होते. त्यांनी अंधश्रद्धेऐवजी विकासाभिमुख कार्यालाच म्हणजेच कामालाच खरा धर्म मानला. साहू छत्रपती रैन्यो भस्टो
अधिकारस्य गुपितं जानीत्वा अपराधं पश्यित्वा तस्य तत्कालं पदच्युतं करोति. भ्रष्ट अधिकाऱ्यांचे गुपित जाणून त्यांचा अपराध पाहून शाहू महाराज त्याला तत्काळ पदावरून दूर करत असे. हे आजकाल काळाची गरज आहे, कारण भ्रष्टाचार आपल्याकडे सगळं दिसतं आहे, पण त्यांची फक्त चौकशी होते आणि पुढे त्या चौकशीचं बऱ्याच चौकशीमध्ये काय होतं पुढे आपल्याला सामान्य जनतेला माहीत नाही आहे. पण सरकार चांगलं आहे, काही जण खूपच चांगले आहेत. काही जणांना ऑन द स्पॉट निलंबित केलं जातं, काही ठिकाणी चौकशी लावली जाते. पण ह्या महाराजांसारखं कृती करणारा आपल्याला सरकार हवं आहे. जर माझ्याकडून काही चुकत असेल तर कृपया मला करेक्ट करा इफ आय एम रॉंग. तेन समयेन फेजरो महासयो आह कतंयते त्वं नाम साहू छत्रपती. म्हणजे त्यावेळी फेजर महाशय म्हणाले, फेजर हे त्यांचे शिक्षक होते, की हे शाहू छत्रपती कृतज्ञता हेच तुमचे खरे नाव आहे. कारण ते भ्रष्टाचाराला थारा देत नव्हते, प्रशासनात स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते, म्हणून त्यांच्या गुणामुळे भारावून गेलेल्या फेजरने त्यांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हटले. राजसिरी साहू छत्रपती छट्टमयी मासे 1920 दिविने कालंकतं अहोसी. म्हणजे राजाचे छत्रपती शाहू महाराज यांचा 6 मे 1922 रोजी निधन झाले. कालंकतं याचा अर्थ निधन होणे. अय्यं रय्युं बहुजन हिताय रज्जं अकरी. या राजाने बहुजनांच्या हितासाठी राज्य केले. 6 मे 1922 रोजी त्यांचा देह शांत झाला, पण त्यांनी आयुष्यभर बहुजन हितासाठी रचलेल्या समतेचा पाया आजही आपल्याला प्रेरणा देतो. अशा प्रकारे ह्या पुस्तकामध्ये जेवढी आपल्याला पालेवाक्य होती ते आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले आहे. ह्यानंतर अधिक माहिती घेण्यासाठी मी एक छोटासा व्हॉइस नोट केलेला आहे, ते आपण नक्की बघा, कारण त्याच्यामध्ये इत्थंभूत माहिती मी आपल्याला दिलेली आहे. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले. सन 1889 ते 1893 या 4 वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक व शारीरिक विकास झाला. शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. यावेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय 12 वर्षांहून कमी होते. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इसवी सन 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्ष ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचे निधन झाले. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याच्या पद्धती बंद केल्या. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इसवी सन 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले. त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. 1896चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाई वाटप, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता असा राजा
होणे नाही असेच प्रजेला वाटते. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड व्हिविंग मिल, शाहूपरी बाजारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकरी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतून त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांसारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्ष आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अंमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव होतो. रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला. म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे. महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रति महिना ₹1 दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवणयंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्यवस्तीत चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवान चांभार यांना सरदार, अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या. अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असंही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या.
शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी तत्कालीन अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इसवी सन 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापली. त्या काळी धर्माच्या नावाखाली देवांना मुले मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या मुरळी प्रतिबंध कायदा करून ही पद्धत बंद पाडली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरराज्यीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ 100 मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला. तत्कालीन परिस्थितीमध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गाव कामगाराकडे हजेरी लावावी लागली होते. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती, कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वनवन भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पाहायला मिळते. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळच. वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजश्री शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले. कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची ही महत्त्वाची जबाबदारी राजश्री शाहू महाराजांनी पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली गेली. पुढे या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली. यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगीकारले. दलित, पीडित, उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यामागे खरी प्रेरणा राजश्री शाहू, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये दलितांचा नेता व भारतीय अग्रणी नेता म्हणून घोषित केले. यापुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचे नेतृत्व करावं असे आव्हानही महाराजांनी केले. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला. या दृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन महाराजांनी
सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले. शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली. शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध चांगले होते. डॉक्टर बाबासाहेबांनी मूकनायक हे पाक्षिक 31 जानेवारी 1920ला प्रथम प्रकाशित केले, परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजश्री शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ आर्थिक मदत केली. 2005पर्यंत महाराष्ट्रासह देशभरात राजश्री शाहू महाराजांचा जन्मदिनांक 26 जुलै म्हणून प्रचलित होता. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 साली महाराजांना लिहिलेल्या एका पत्रात शाहू जन्म 26 जूनला झाल्याचे लिहिले होते. त्यामुळे शाहू महाराज यांची खरी जन्मतारीख निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2005मध्ये इतिहास तज्ज्ञांनी व साहित्यिकांची एक समिती नेमली. संशोधनातील उपलब्ध कागदपत्रांनुसार समितीने 15 जून 2006 रोजी असा निष्कर्ष काढला की छत्रपती शाहू महाराजांची जन्मतारीख 26 जून 1874 आहे. यामध्ये प्राध्यापक हरी नरके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आधारावर महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 जून छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. शाहू महाराजांचा वाढदिवस ईद, दिवाळीप्रमाणे साजरा करा असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या एका पत्रात म्हटले होते. माहिती जर आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले हे शैक्षणिक व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत तसेच जे अभ्यास करू इच्छितात त्या सर्वांपर्यंत पोहोचेल. शाहू महाराजांची माहिती किंवा इतर माहिती आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. ह्या प्रयत्नामध्ये आपण मला सहकार्य करावं, साथ द्यावी हीच विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून हा शेवटचा जो भाग आहे तो आपण जरूर पाहावा, इथेच हा पाहावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रती पुन्हा एकदा मंगलमैत्री व्यक्त करून चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब ही सूचना देऊन इथेच थांबतो. नवोदय फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या प्रती विनम्र भाव अर्पण करून आजचा व्हिडिओ इथे संपला असं जाहीर करतो. नमोदय.